मी कृष्णा नदीच्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या बंधाऱ्यावर उभा आहे. राजापूरचा बंधारा ही कृष्णा नदी आणि इथून पुढे गेल्यानंतर कर्नाटकचा भाग सुरू होतो. या ठिकाणी काल आपल्या जलसंपदा विभागानं शेतकऱ्यांनी विनंती केलेली होती की किमान आम्ही जी खतं टाकलेली आहेत, ऊसाची लागण करायला ऊसाचे बी लावलेले आहेत, ती लागण करून द्या शिल्लक पाण्यावर. कारण माहिती नव्हता तुम्ही कपात करणार आहे ते, आणि आमचं ऊसाचं बी वाळून चाललेलं आहे, खत वाया चाललेलं आहे. 2 दिवसामध्ये आम्ही सगळं ते संपवतो आणि 20 तारखेनंतर तुम्ही कपाती सुरू करा अशी विनंती केली होती. कोल्हापूरच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ते ऐकलं सुद्धा आणि तशा प्रकारचं एक नोटिफिकेशन निघालं. परंतु रात्री 12 वाजता कुठून चक्र फिराली मला माहिती नाही, परंतु पुन्हा तो आदेश रद्द केला आणि आजपासून कपात रद्द केलेली आहे. मी प्रत्यक्ष राजापूरच्या बंधाऱ्यावर आलेलो आहे. याचं कारण हे पाणी बघा किती तुडुंब भरलेलं आहे, बंधारा भरलेला आहे आणि या बंधाऱ्यातनं खाली पाणी वाहून चाललेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वाहून चाललेलं आहे. या ठिकाणी बघितलं तर नदीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हे सारं पाणी वाहून कर्नाटकात चाललेलं आहे. जलसंपदा विभागाच्या बेअक्कल लोकांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांनी खतं टाकलेली आहेत, ते खत वाया चाललेलं आहे, त्यांनी बी मांडलेलं आहे ऊसाचं, भाजीपाला सुकून चाललेला आहे. तुम्ही कपाती सुरू केलाय का? तर प्यायला पाणी नाही. आणि हे पाणी कर्नाटकामध्ये त्यांनी मागणी केलेली नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चाललंय. लाज नाही का वाटत? कसलं नियोजन? पाऊस उशिरा येणार आहे हे आधी माहिती होतं. तुम्हाला ज्या कपाती करायच्या होत्या, जे शिल्लक पाणी आहे ते पुरवून वापरायचं होतं, तर 15 मे पासूनच थोड्या थोड्या कपाती करून त्याचं एक टाइम टेबल तयार करावं इथं. पण आज 17 जून आजपर्यंत तुम्ही झोपा काढल्या आणि आज अचानक कपाती करताय. भाजीपाल्याला 3ऱ्या किंवा 4थ्या दिवसामध्ये पाणी द्यायला लागतंय. तो सगळा भाजीपाल्याचं काय करायचं शेतकऱ्यांनी? म्हणजे सरकारला सुद्धा लाज वाटली पाहिजे. बरं, अशी परिस्थिती किमान कृष्णा आणि उपनद्यामध्ये तरी नाही आहे. अजून जवळजवळ ऑगस्ट महिन्यापर्यंत तरी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. मग आता जे उपलब्ध पाणी आहे, सगळ्यात जास्त पाणी उपलब्ध वारणा धरणामध्ये आहे, चांदोलीला. बाकीच्या धरणामध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी उपलब्ध आहे. ते त्या शिल्लक पाण्याचं पिण्यासाठी आणि शेतीसाठी कशा पद्धतीने वापर करता येईल याचं डोकं चालवायला पाहिजे. अरे, जनावरांच्यासाठी पाणी पाहिजे, प्यायलाच पाणी नाही, जनावरांच्यासाठी सुद्धा पाणी पाहिजे. शेतकऱ्यांचे गोटे आहेत, त्यांनी काय करायचं? याला नियोजन असं करायला पाहिजे होतं, किमान 2 तास दिवसातून वीज देऊन जनावरांना पाणी उपलब्ध करून देणं, बाकीच्या बारीक सारीक गोष्टीसाठी पाणी उपलब्ध करून देणं, असं नियोजन केलं असतं तरी सुद्धा जवळपास ऑगस्ट पर्यंत आहे ते उपलब्ध पाणी शेती आणि पिण्याला वापरता आलं असतं. परंतु अचानक जागा व्हायचं झोपेतनं आणि कपाती रद्द करायचा, याला फार काय शहाणपणा याच्यातला भाग नाही. परंतु प्रत्यक्ष जायचं नाही. पण काय उपयोग काय कपातीचा? तुम्ही कपाती केली, पाणी सगळं वाहून कर्नाटकात चाललंय, पण नेमकं तुम्ही काम कोणासाठी करताय? काय तिकडनं कोणी तुम्हाला पैसे दिलेले आहेत ह्या कपाती करण्यासाठी आणि पाणी सगळं वाहून आमच्याकडे येऊन दे म्हणून? या प्रश्नाचा उत्तर जलसंपदा मंत्र्यांनी दिलं पाहिजे आणि जलसंपदा सचिवांनी सुद्धा दिलं पाहिजे. कारण स्थानिक अधिकाऱ्यांनी कपात मागं घेतलेला असताना सुद्धा माझी अशी माहिती आहे की मुंबईतनं फोन आला आणि पुन्हा कपाती करायला लावली रात्री 12 वाजता. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स.
नंदिनी जाधव नगर. शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.